आणि भारतीय सैन्याकडून जेव्हा हा हल्ला करण्यात आला, नेमका कशा पद्धतीने हा हल्ला झाला हे जाणून घेण्यासाठी माझे सहकारी वृषाली माझ्या सोबत आहे आणि TV9 मराठीच्या न्यूज रूम मध्ये नेमकं काय वातावरण आहे जाणून घेऊयात वृषालीकडनं। नक्कीच श्वेता, खरं तर संपूर्ण भारताचा एकूण एक नागरिक खरं तर ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज आलेला आहे, कारण भारताकडून पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। आपण थेट दृश्य पाहूया, ती म्हणजे जेव्हा हा हवाई हल्ला झाला त्यावेळीची ही दृश्य आहेत। कशा हा हवाई हल्ला जो आहे तो झालेला आहे त्याची ही दृश्य आपण दाखवतोय। पाकिस्तानकडून तर खरं तर नेहमी खोटे आरोप जे आहेत ते केले गेलेले आहेत आणि नेहमी डिनायल केले गेले पाकिस्तानकडून, पण ट्विटमध्ये सुद्धा त्यांनी तेच म्हटलेलं आहे की भारत घाबरला आणि उद्ध्वस्त काय झालं याची जराही माहिती नाही दिली, परंतु जे फोटो समोर आले त्यातून आपण अंदाज लावू शकतो की किती नेमक्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे, किती मोठ्या प्रकारचा हा हवाई हल्ला जो आहे तो झालेला आहे, कोणत्या भागात हा एअर स्ट्राईक झालेला आहे। खरं तर खूप मोठं नुकसान झालं। आता हळूहळू पाकिस्तानी मीडियाकडूनच ज्या फोटोज जे आहेत ते शेअर केले गेलेले आहेत, संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या। प्रत्येक जणाच्या तोंडातून एकच वाक्य होतं की बदला कधी, आणि अखेर हा बदला घेतलेला आहे। 3:30 वाजता ही कारवाई झालेली आहे आणि सगळ्या भारतीयांकडून खरं तर वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया येतात। सध्या मी TV9च्या न्यूज रूम मध्ये काय चाललंय हे तुला दाखवते। सध्या आपण पाहूया हा हल्ला झाल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया आली आहे, काय सांगशील? ज्याची सगळे भारतीय वाट पाहत होते तो हल्ला झालेला आहे, तुझी काय प्रतिक्रिया आहे आता एवढे 40 जवान शहीद झाल्यानंतरची? प्रत्येक भारतीयासाठी ही तर गुड न्यूज असेल आणि मोदींनी त्यांचा दिलेला शब्द आता खरा केला असं म्हणावंच लागेल आपल्याला। निश्चितच मोदींना खरं तर सगळ्या स्तरातून प्रश्न विचारण्यात येतो, हल्ला कधी, बदला कधी। मी शमी सर तुम्हाला विचारते, शमी सर तुमची प्रतिक्रिया काय? आमची प्रतिक्रिया इतकी है कि ये नया हिंदुस्तान है, घर घुस कर मारता है, इसको छेड़ोगे तो छोड़ेगा नहीं। हमारे प्रधानमंत्री ने ये साफ कर दिया था कि इसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, बहुत बड़ी गलती कर चुका है पाकिस्तान, इसीलिए उसे ये अभी भी समय है कि उसे समझ जाना चाहिए। इमरान खान ने अपने दूत को भेजा था प्रधानमंत्री के से बात करवाने के लिए, ऐसा फारूक अब्दुल्ला की तरफ से हवाले से ये खबर आ रही है। वो ये काम उसे पहले करना चाहिए था, जो उसने कहा था कि प्लीज गिव पीस अ चांस, ये पहले उसे करना चाहिए था। जब बार बार ये घटना होती है, कभी पुलवामा के पहले पठानकोट, भारत अब बदला लेगा, अब छोड़ेगा नहीं, ये भारत ने साफ संदेश दे दिया है। उरी के बाद सर्जिकल और इसके बाद अभी मुजफ्फराबाद के पास, ये पीओके की राजधानी है मुजफ्फराबाद, और उसके पास है बालाकोट। 2,73,000 यहाँ की आबादी है और बालाकोट में बहुत सारे ऐसे ट्रांजिट कैंप हैं जहाँ टेररिस्ट, जहाँ पर ये सारे जो लॉन्चिंग पैड हैं जहाँ से इन लोग तैयार करके पाकिस्तान भारत में भेजता है। नक्कीच सर, खरं तर घरात घुसून मारलेला आहे असंच आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे। अंकिता तू काय सांगशील, हा एवढा मोठा हल्ला झालेला आहे? वृषाली, आत्ताच एक आपल्याकडे आपण सांगूया प्रेक्षकांना, ब्रेकिंग न्यूज येते। जैशेची एक मोठी जी कंट्रोल रूम आहे तीच पूर्ण भारतीय सैन्याने पूर्ण नेस्तनाबूत केली आहे। त्याच्यात कोण कोण होते, काय होते, बालाकोट आणि चकोटीमध्ये ती जैशेची ही होती पूर्ण जी कंट्रोल रूम होती तीच पूर्ण उद्ध्वस्त केली आहे। तर त्यामुळे आता नक्की संपूर्ण भारतात खरंच आनंदाचं वातावरण आहे। फटाके फोडले पाहिजेत, म्हणजे जो 44 जवान जे आपले मारले गेले होते, शहीद झाले, त्यांनी बलिदान केले, खूप मोठं बलिदान केलं, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना हा दिलेली म्हणावर आपण गिफ्ट म्हणूया, त्यांना मोदी सरकारकडून त्यांना एक गिफ्ट मिळाले, कारण मोदींनी सांगितलंच होतं की भारतीय सैन्याला पूर्ण मुभा दिली। पण सगळ्यात सध्याची आनंदाची गोष्ट हीच आहे की जैशेचा एक मोठा जो आहे कॅम्प तो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। तर जैशेचा पूर्ण कंट्रोल रूम जी आहे, पूर्ण कॅम्प जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे। जवानांचं बलिदान व्यर्थ गेलेलं नाही आहे। ज्योती काय सांगशील? अर्थातच वृषाली आणि आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की खरंच खूप मोठा आनंद आहे भारतीयांसाठी, खरं तर आता बदला घेतलेला आहे। पण एक मला नमूद करायचं की आम्ही बदला घेतलाय तो दहशतवाद्यांवर कारवाई करून, भ्याड हल्ला करत जवानांवर हल्ला केलेला नाही, आम्ही दहशतवाद्यांवर हल्ला केलेला आहे। आणि अर्थातच ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। खूप छान वाक्य खरं तर म्हणलं, आम्ही भ्याड हल्ला केलेला नाही, आम्ही घरात घुसून सगळ्यांसमोर हल्ला केलेला आहे। खूप वातावरण आपलं न्यूज रूम मधलं सुद्धा तापलेलं आहे आणि तसंच वातावरण हे आपल्या मंत्रालयामध्ये कसं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। अधिवेशन सुरू आहे कालपासून। पंकज दळवी तिथे आपले प्रतिनिधी आहेत। पंकज, हा खूप मोठी बातमी आणि गुड न्यूज भारतीयांसाठी, मंत्र्यांची काय प्रतिक्रिया?
मंत्र्यांना आता हळूहळू ही बातमी कळायला लागली आहे, कारण सकाळचं अधिवेशन असल्यामुळे नेत्यांचं जे आहे ते अधिकाऱ्यांचं ब्रीफिंग संपल्यानंतर आता बातमी कळायला लागली. हळूहळू 11 वाजताचं अधिवेशन आहे. विधिमंडळात मंत्री यायला सुरुवात होईल तेव्हा निश्चितच प्रत्येकाची प्रतिक्रिया ही जी आहे ती याबाबतीत आनंदाचीच असेल. तसं तू मगाशी म्हणालीस आम्ही भ्याड हल्ला केला नाही, छुपा हल्ला केला नाही, तर घरात घुसून 1-2 नव्हे तब्बल 12 विमानं घुसवून जे आहे ते पाकिस्तानचा जैश ए मोहम्मदचा जो तळ आहे त्याची कंट्रोल रूम आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे. निश्चितच जसे देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे, विधिमंडळात सुद्धा मंत्र्यांच्या चेहऱ्यावरती, अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती हे वातावरण असायला हरकत नाही. कारण कालपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा हीच भूमिका घेतली होती की या बाबतीमध्ये सरकार जी भूमिका घेईल त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे असू, पण सरकारने अजूनपर्यंत भूमिका घेतली नाही. हे दुर्दैव राजकारण याच्यावरती करणारे. निश्चितच पाकिस्तानी लष्करावरती हल्ला केला नाहीये, सर्वसामान्य लोकांना जी आहे तिकडे त्याचं नुकसान झालं नाहीये किंवा सर्वसामान्य लोकांवरती हल्ला केला नाहीये. तर भारतामध्ये जैश ए मोहम्मद सारखी दहशतवादी संघटना अनेक वर्ष जी आहे ती दहशतवादी कारवाया करते, अनेकांचे निष्पाप जीव त्या संघटनेच्या लोकांनी घेतलेले आहेत. त्यामुळे या संघटनेचं तळ उद्ध्वस्त करणं, त्याची कंट्रोल रूम उद्ध्वस्त करणं ही भारतासाठी, भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे. मी रस्त्यामधून ट्रेनमधनं येत होतो तेव्हा ट्रेनमध्ये सुद्धा हीच चर्चा चालू होती. टॅक्सीवाला सुद्धा याच विषयी बोलत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता. कोणाची जात कुठली, धर्म कुठला ते माहिती नव्हतं, पण प्रत्येक जण POK मध्ये घुसून पाकिस्तानच्या वरती थेट हल्ला केला किंवा तिकडच्या लष्करी तळावरती, जैश ए मोहम्मदच्या तळावरती, दहशतवादी संघटनेच्या तळावरती थेट हल्ला केला. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती होता आणि प्रत्येक जण तो आनंद व्यक्त करत होता. बरोबर. आणि पंकज, ज्या वेळेला विधिमंडळाचं कामकाज सुरू होईल, मंत्री तिथे येतील तेव्हा आपल्याला कळतीलच त्यांच्या प्रतिक्रिया. पुन्हा त्यासाठी तुमच्याकडे येऊच. मात्र सध्या आपल्या न्यूजरूम मध्ये सुद्धा अगदी वातावरण तापलंय. कारण आणि अर्थात आनंदाचं वातावरण आहेच. अभिमानास्पद अशी गोष्ट, हा जरी पहिला प्रयत्न किंवा पहिला हल्ला असला भारताचा बदला घेण्यासाठीचा, वृषाली, आणि आपण प्रतिक्रिया आपल्या सहकार्याच्या सुद्धा ऐकल्या, मात्र आणखी काही बारीक सारीक बातम्या येत आहेत का? कारण खूप अपडेट्स आपल्यापर्यंत येत राहणार आहेत. नक्कीच बारीक सारीक अपडेट्स आज दिवसभर येत राहणार आहेत आणि प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर खरं तर समाधानाचं हास्य आहे. ते म्हणजे पहिला पाऊल का होईना हे मोठं उचललेलं आहे, कारण जैशी पूर्ण कंट्रोल रूम जी आहे ती बर्बाद झालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. सुनील सर, काय सांगाल? जवानांचं बलिदान व्यर्थ गेलं नाहीये, घरात घुसून मारलंय. कोणीतरी काय विचारत होतं, हाऊ इज द जैश? आज आम्ही विचारू का, हाऊ इज द जोश? कुठं घुसलाय? या ठिकाणी बालाकोट, सीमेच्या थोडा जवळ आहे. 2000 मिराज 2000 हे पण फ्रान्सच विमान आहे. राफेलवरून बराचशी कडानकडा झाली आहे. राफेलच्या ज्या फ्रान्सने जे बनवलंय मिराज 2000च्या 12 विमानांनी कारवाई केली आहे आणि जैशची ही पूर्ण जी आपल्याला मॅप मध्ये मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. बरेचसे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस कोणी पुरावा मागण्याच्या भानगडीत पडेल असं मला वाटत नाही, कारण पुरावा खुद्द पाकिस्तानी सैन्याने दिलाय. सो हाऊज द जोश गाईज? हाय सर. नक्कीच सगळीकडे सध्या हेच आहे की हाऊस द जोश, आणि सगळ्यांच्या तोंडात एकच आहे हा हाय सर. आणि सगळ्यात दुःख जे होतं जेव्हा आम्ही अँकर्स किंवा रिपोर्टर हे जवान शहीद झाले त्याच्या बातम्या देतो तेव्हा. आणि माझ्यासोबत आमचा रिपोर्टर राहुल जोरिया. राहुल, काय सांगशील? आपल्या सगळ्यांनाच खूप संताप आलेला जेव्हा हे सगळे जवान शहीद झालेले, पण आता पाऊल उचललं गेलं. एकंदरीत आजची जी कारवाई आहे खरं तर 3:30 वाजता पहाटे, ज्यावेळी सगळा पाकिस्तान झोपेत होता, अगदीच झोपेत आणि घरात घुसून मारणं जे काय आहे त्याचं एक चांगलं उदाहरण पुन्हा एकदा भारताने दिले. याआधी देखील सर्जिकल स्ट्राईक झाला होता. अनेकदा सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यात आले, मात्र यावेळी पाकिस्तानच्या आर्मीनं ही स्वतः व्यवस्था केली की यावेळी पुरावा मागायची गरज पडली, जसं की आत्ताच सरांनी सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट, याचे जे आंतरराष्ट्रीय परिणाम आहेत, या आधी देखील ज्यावेळी हल्ला झाला होता त्यानंतर अमेरिका असतील किंवा इतर जे युरोपियन कंट्रीज होतील प्रत्येकानं भारताची पाठराखण केली होती. कुठलाही हल्ला जरी भारतानं केला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी असू असं देखील सांगितलं होतं. इतकंच नाही तर अर्थकारण जे आहे, अनेकदा भारतातून जाणारी जी मोठी बाजारपेठ त्यांना होती, येणारा जाणारा माल असेल, प्रत्येकानं याला विरोध केला होता. अनेकदा बाजारात जो माल जाणार होता त्याला जे अर्थकारण, जे आर्थिक कोंडी जी आहे ती देखील पाकिस्तानची केली होती. आणि इतकंच नाही तर अमेरिकेनं कोट्यवधी अब्ज डॉलरची जी मदत त्यांना दिली जात होती ती देखील थांबवली होती. त्यामुळं एकीकडे पाकिस्तानची झालेली आर्थिक जी कोंदट असेल, राजकीय कोंदट असेल, आणि त्यानंतर हा एक जोरदार धक्का, यामुळं अगदीच भारतीय म्हणजे आर्मीचं कौतुक करणं मोठं आहे. नक्कीच आर्मीचं कौतुक करणं हे खूप महत्वाचं आहेच. काय सांगाल समीर, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच ज्या पद्धतीने सगळेच भारतीयवासी वाट पाहत होते कधी पाकिस्तानवर भारत जाऊन हल्ला करणार आहे, आणि त्याचं उत्तर
आज दिलेलं आहे. सकाळी सकाळी ही ब्रेकिंग आपल्याकडे आलेली आहे आणि आपण TV9च्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने सकाळी जाऊन 3:30 वाजता स्ट्राईक केलेला आहे आणि त्यामुळे एकंदर सर्वांमध्ये एक नक्कीच बरोबर. नक्कीच. सगळ्यांच्या वृषाली, सगळ्यांच्या आपल्या या तोंडात सगळ्या येतंय की सहकाऱ्यांच्या हाऊस द प्रतिक्रिया जोश हे म्हणजे घेऊयातच. मात्र सध्या वेगवेगळ्या स्तरातून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत भारताच्या या कारवाईनंतर त्या आधी ऐकूयात. प्रकारात नुकसान झालं असेल याची आपण कल्पना करू शकतो, त्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही विधानांवरती विश्वास ठेवता कामा नये. मल्टी रोल एअरक्राफ्ट अशी ही मिराज 2000 आणि त्याच विमानांच्या सहाय्यानं भारतीय एअरफोर्सनं केलेला पाकिस्तानवरचा हा पहिला हल्ला, अर्थात हा हल्ला POKच्या मुझफ्फराबादच्या बालाकोट इथे झाला. आता पुन्हा जाऊयात न्यूज रूम मध्ये. आमची सहकारी वृषाली आहेच. वृषाली, काय आणखी प्रतिक्रिया? नक्कीच श्वेता, खरं तर कारगिल युद्धांमध्ये अशा प्रकारचे 65,000चे बॉम्ब टाकले गेलेले होते आणि आता असा 1000 किलोचा बॉम्ब टाकून जैशची कंट्रोल रूम जी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालंय. पण नोट करण्यासारखं आहे की कारगिल युद्धात आपण जी पावलं उचललेली तीच पावलं आपण आता उचलतो आणि 1000 किलोचे बॉम्ब टाकून खरं तर हे उद्ध्वस्त केलेले आहे. जेव्हापासून आपले जवान शहीद झाले तेव्हापासून खरं तर मनात श्वेता हाच प्रश्न होता की बदला कधी घेणार, आणि मोदींनी काहीही गाजावाजा न करता अगदी शांतपणे आणि रात्रीची वेळ निवडून खरं तर हा हल्ला जो आहे तो केलेला आहे. श्वेता, अगदी बरोबर. आणि वृषाली, बदला कधी घेणार हा प्रत्येक भारतीयांच्या तोंडातला प्रश्न होता, कारण तेव्हापासूनचा संताप होता जेव्हा आपले 40 ते 44 जवान मारले गेले होते आणि त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा शब्दच दिला होता पंतप्रधानांनी, आणि त्यानुसार केलेली ही पहिली कारवाई.